तर ऑपरेशन टायगर संदर्भात एक महत्त्वाची अपडेट येते। ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्या 6 बंडखोर खासदारांना नोटीस पोहोचल्याचं समजतंय। 18 जूनला पक्षाकडून पाठवण्यात आलेली नोटीस या बंडखोर खासदारांपर्यंत पोहोचली आहे। 18 जानेवारीच्या पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। फुटीर खासदारांना 24 तासात उत्तर देणं बंधनकारक होतं। फुटीर खासदार नोटीसला कोणतंही उत्तर देणार नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे। तर या 6 बंडखोर खासदारांना ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठवलेली ही नोटीस मिळालेली आहे। मात्र त्यांना 24 तासात उत्तर देणं हे बंधनकारक होतं आणि असंही समजतंय की हे खासदार या नोटीसला कुठलंही उत्तर देणार नाहीत। त्यामुळे आता पुढे कशा रीतीने कायदेशीर पावलं ठाकरेंच्या शिवसेनेकडून उचलली जातात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर खासदारांनी बंडखोरी केलेली आहे हे समजताच ठाकरेंच्या शिवसेनेनं संसदीय पक्षाची महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये आयोजित केलेली होती। मात्र या बैठकीला या 6ही खासदारांनी दांडी मारलेली होती। लोकसभेचे केवळ 3 खासदार या बैठकीला हजर होते, त्यामुळे या इतर खासदारांना नोटीस बजावण्यात आली होती। तर आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, या खासदारांपर्यंत नोटीस पोहोचली आहे, मात्र 24 तासात त्यांनी उत्तर काही दिलेलं नाहीये। आता यापुढे कसे पर्याय ठाकरेंच्या शिवसेनेकडून अवलंबले जातील, काय पावलं उचलली जातील? कायदेशीर प्रक्रियेसाठी अशा पद्धतीचे नोटीस देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। त्यावर उत्तर न आल्यानंतर पुढच्या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया केल्या जातात। 18 तारखेला ही 6 खासदारांना जे ठाकरे यांच्या पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला अनुपस्थित होते त्यांना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। ही त्यांना नोटीस मिळाली देखील असल्याची माहिती आहे। मात्र यातला कुठलाही खासदार या नोटीसला उत्तर देणार नाही असं देखील सांगितलंय आणि त्यातल्या काहींनी असं म्हटलं की यामध्ये आम्ही त्या पक्षातच राहिलेलो नाही, त्यामुळे नोटीसला उत्तर द्यायचा विषय येत नाही। मात्र आता या सगळ्यानंतर ठाकरे गटाकडनं त्यांच्या पक्षाकडनं नेमकी काय भूमिका घेतली जाते, पुढचं कायदेशीर पाऊल उचललं जातं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 24 तासात उत्तर देण्याची एक नोटीस 6 खासदारांना पक्षाकडनं पाठवलेली होती। मात्र 24 तास उलटूनही कुठल्याही खासदारांनी त्या नोटीसला उत्तर दिलेलं नाही। माधवी, कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। परभणीमधून मोठी बातमी येते। परभणी शहरातल्या